नवीन एक्सपिरियन्स होता, नवीन शिकायला भेटलं की यूथमध्ये पण लीडरशिप क्वालिटीज आहेत. यूथनी पॉलिटिक्समध्ये खूप ॲक्टिव्ह व्हावं आणि पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट घ्यावा. पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारतीय छात्र संसद फाउंडेशन आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडत आहे. या ठिकाणी विविध ठिकाणांहून विद्यार्थी सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण अशा काही विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, फॉर द पीपलमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही या भारतीय छात्र संसदेत सहभागी झालात. प्रथमतः हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही का सहभागी झालाय? हा इव्हेंट एक ॲक्च्युली एक न्यू एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. कारण म्हणजे याच्यात वेगवेगळे पॉलिटिकल लीडर्स, स्पिरिच्युअल लीडर्स सगळे आले होते. त्यामुळे एक म्हणजे नवीन एक्सपिरियन्स होता, नवीन शिकायला भेटलं. म्हणजे मोटिवेशन एक भेटलं, इन्स्पिरेशन एक चांगलं भेटलं. त्यामुळे एक चांगला इव्हेंट होता. म्हणजे ओव्हरऑल मी कल्याणवरून आलो आहे. राजकारणामध्ये युवा पिढी सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही भारतीय छात्र संसद खरं तर आयोजित करण्यात आली आहे. याविषयी तुमचं काय मत आहे की युवा पिढीने राजकारणात किती सक्रिय असायला हवं? मला एवढं इथं आल्यानंतर समजलं की यूथ जेव्हा पॉलिटिक्समध्ये येईल तेव्हा काय इम्पॅक्ट पडेल, आणि जर यूथ पॉलिटिक्समध्ये आला तर जे पॉलिटिशियन सध्या आहेत त्यांच्यावर काय इम्पॅक्ट येईल हे मला सध्या हे शिकण्याला मिळालं. आणि याच्यामुळे मला एवढं सांगायला आवडेल की यूथनी पॉलिटिक्समध्ये खूप ॲक्टिव्ह व्हावं आणि पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट घ्यावा. आपण देखील या भारतीय छात्र संसदेमध्ये सहभागी झाला आहात. काय सांगाल, कुठून आलात आपण? मी आलेली आहे अकोलावरून, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथून. काय शिकायला मिळालं नेमकं? सर्वात पहिले तर मी इथे पहिल्यांदाच आलेली आहे ॲक्च्युली, आणि मला काही आयडिया नव्हती की काय आहे काय नाही. ते हळूहळू कळायला लागलं की याचं फॉर्मॅट कसं आहे, काय आहे. आणि मग नंतर जे इंटरॅक्टिव्ह सेशन्स ठेवले त्यांनी एक्सपर्ट्ससोबत वगैरे, त्याच्यावरून कळालं की आपला जो यूथ आहे तो कसा विचार करतो आणि पॉलिटिशियन्सला आपण किती जास्त म्हणजे आपण पॉलिटिशियन्सच्या हिशोबाने कसा विचार करतो. आणि खूप काही कळालं की यूथमध्ये पण लीडरशिप क्वालिटीज आहेत. आणि इथे बऱ्याच जणांनी असे खूप चांगले भाषण दिले आहे जे ॲक्च्युली पॉलिटिशियन्सपेक्षा पण चांगले आहेत, आणि बऱ्याच जणांना स्टँडिंग ओवेशन पण भेटले. तर नक्कीच आम्हाला मोटिवेट करेल की आम्ही नेक्स्ट टाईम या गोष्टीला ट्राय करू आणि आम्ही पण त्या स्टेजवर जाऊ त्यांच्यासारखं. तर आपण पाहिलं की या 13व्या भारतीय छात्र संसदेमध्ये विविध ठिकाणांहून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कॅमेरा पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.